एकक स्थानी शून्य असताना वर्ग कसा काढायचा, सोप्या पद्धतीने वर्ग कसा काढायचा लक्षात घ्या. तुम्हाला मी शिकवलं होतं, लक्षातून गेलं. परत एकदा पहा ट्रिक कशी असते. 10 ते 100 म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी काय आहे, एकक स्थानी शून्य आहे. बरोबर आहे का नाही? मग कोणकोणत्या आहेत एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या? कोणकोणत्या आहेत? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. बरोबर आहे. आता याच्या एकक स्थानी शून्य आहे, मग काय करायचं, ह्याचा वर्ग करायचा आहे. म्हणजे हे शून्य 2 लिहून घ्यायचे. एक शून्य इथं 2 शून्य लिहून घेतले आणि 1 चा वर्ग करायचा. 1 चा वर्ग किती असतो? 1. आता पहा 20 चा वर्ग करताना 2 शून्य लिहून टाकायचे आणि 2 चा वर्ग करायचा. 2 चा वर्ग 4. 2 शून्य लिहून टाकायचे. 3 चा वर्ग 9. 2 शून्य लिहून टाकायचे आणि ह्या 4 चा वर्ग 4 चोक 16. वर्ग करायचा म्हणजे काय करायचं, त्या संख्येने त्या संख्येला गुणत राहायचं. बरोबर आहे का नाही? इथं 3 चा वर्ग केला म्हणजे 3 चा वर्ग 3 पर्यंत म्हटलं आपण. 3 ला 3 ने गुणलं की वर्ग होतो. 4 ला 4 ने गुणलं की वर्ग होतो. 4 गुणिला 4 म्हणजे काय झालं, 4 चोक 16. बरोबर आहे की नाही? आता 2 शून्य लिहिले. सांगा मला 5 चा वर्ग. 5 चा 5 25. 2 शून्य लिहून घेतले. 6 चा वर्ग 6 6 36. 2 शून्य लिहून घेतले. 7 चा वर्ग 7 7 49. 2 शून्य लिहून घेतले. 8 चा वर्ग 8 8 64. 2 शून्य लिहून घेतले. 9 चा वर्ग 9 9 81. 2 शून्य लिहून घेतले. 10 चा वर्ग 10 10 100. बघा सोपं आहे का अवघड आहे? अशा प्रकारे एकक स्थानी शून्य असताना एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग आपण काढला. समजलं? छान.